आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय. प्रमेय आहे, एकाच कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात हे सिद्ध करा. आता हे प्रमेय बऱ्याच वेळा परीक्षेला येतं, तर त्यासाठी या प्रमेयासाठी आकृती लक्षात ठेवा. ह्या आकृतीवरून पक्ष आपण घेऊया. ओ केंद्र वर्तुळात कोन पी क्यू आर आणि कोन पी एस आर हे कंस पी क्यू आर मध्ये आंतरलिखित असून त्यांनी कंस पी टी आर ला अंतरखंडित केले आहे. आता हे जे दोन्ही कोन आहेत ते ह्या कंसामध्ये आंतरलिखित असून कंस पी टी आर ला खंडित केलेला आहे. तर आपल्याला साध्य करायचं आहे या दोन्ही कोनांची माप सारखी आहेत. आपल्याला माहिती आहे की आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाचे निम्म असतं. तर ह्या कोनाचं माप ह्या कंसाच्या अर्ध, तसंच ह्या कोनाचं माप सुद्धा ह्या कंसाच्या अर्ध. तर ह्या कंसाच्या अर्ध असल्यामुळे हे एक बाजू सारखी येईल, म्हणजेच ही दुसरी बाजू सुद्धा सारखी होईल. तर सिद्धता आपण लिहूया. तर सिद्धता पहिल्यांदा पक्षामधून घेऊया आपण. ओ केंद्र वर्तुळात कोन पी क्यू आर आणि कोन पी एस आर हे कंस पी क्यू आर मध्ये आंतरलिखित असून त्यांनी कंस पी टी आर ला अंतरखंडित केले आहे. आता हे सगळं आपण पक्षामधून घेतलेलं आहे. पक्ष आहे तसंच घेतलेलं आहे खाली. आता आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार आपण सूत्र वापरूया. तर कोन पी क्यू आर हा अर्धा आहे, मापन कंस त्यांनी खंडित केलेला पी टी आर. तसंच कोन पी एस आर हा सुद्धा अर्धा आहे, मापन कंस पी टी आर. या दोघांना एकच कारण द्या, आंतरलिखित कोन प्रमेय. याला विधान क्रमांक 1 द्या आणि ह्याला विधान क्रमांक 2. या दोघांना कारण एकच, आंतरलिखित कोनाचे प्रमेय. तर विधान 1 आणि विधान 2 ची उजवी बाजू सारखी आहे, म्हणून डावी बाजू सुद्धा सारखी होईल. तर इथे कोन पी क्यू आर हा सारखा आहे कोन पी एस आर. याला विधान 1 आणि 2 वरून. आणि अशा प्रकारे हे आपले दोन्ही सारखे आलेले आहेत. तर इथं म्हणूया आपण हे सिद्ध. आंतरलिखित कोनाचं उपप्रमेय क्रमांक 2. अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोन काटकोन असतो हे सिद्ध करा. आता परीक्षे दृष्टीने हे प्रमेय सुद्धा महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये प्रमेय फक्त तुम्हाला येईन, त्यावरून तुम्हाला आकृती, पक्ष, साध्य ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर यामध्ये ही आकृती लक्षात ठेवा, त्यावरून आपण पक्ष लिहूया. पक्ष आहे ओ वर्तुळ केंद्र, रेख ए बी हा व्यास आहे. कोन ए सी बी हा अर्धवर्तुळ कंस ए सी बी मध्ये अंतरलिखित असून त्याने कंस ए एक्स बी ला अंतरखंडित केले आहे. आता कोन ए सी बी हा ह्या कंसामध्ये अंतरलिखित आहे आणि त्यांनी ह्या कंसाला, या अर्धवर्तुळ कंसाला खंडित केलेला आहे. तर आपल्याला ह्याचं माप 90 अंश दाखवायचं आहे. तर साध्य होईल कोन ए सी बी बरोबर 90 अंश. तर ह्याची सिद्धता आपण लिहूया. तर इथं म्हणूया सिद्धता. तर सिद्धता लिहिताना पक्ष आहे तसं सगळं लिहा. ओ वर्तुळ केंद्र, रेख
ए बी हा व्यास आहे, कोन ए सी बी हा अर्ध वर्तुळ कंस ए सी बी मध्ये अंतर्लिखित असून त्याने कंस ए एक्स बी ला अंतरखंडित केले आहे. हे सगळं आपण पक्षामधून आहे तसं घेतलेलं आहे, त्यात काही बदल केले नाही. ते पक्षामधून बघून तुम्ही लिहू शकता. इथं अंतर्लिखित कोनाचे प्रमेयाचं सूत्र वापरूया. कोन ए सी बी बरोबर 1/2 मापन कंस ए एक्स बी. याला कारण देऊया अंतर्लिखित कोन प्रमेय. परंतु हा अर्धवर्तुळ आहे तर 1/2, तर इथे अर्धवर्तुळ कंस येतो. कारण ए बी हा व्यास असल्यामुळं हे अर्धवर्तुळ कंस होईल. तर अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं, तर 180 अंश. तर 2 18 2 0 म्हणजे इथं राहील 90. तर मापन कोन ए सी बी हा 90 अंश येईल. तर हे सिद्ध होईल.